सोलापूर शहरालगत असलेल्या बोरमणी परिसरात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली। 2.5 एकराच्या जमिनीच्या हव्यासापोटी आरोपी पप्पू म्हणजे चुलत्यानेच 16 वर्षाचा शिवराज आणि त्यांच्या आईला आणि बहिणीला संपवलेला आहे। सगळे साखर झोपेत असताना मध्यरात्रीच्या सुमारास हल्ला झाला होता। या प्रकरणात आता पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केलं असून प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। 16 वर्षाच्या शिवराजवर तब्बल तलवारीने 49 वार करण्यात आले होते। शिवराजची आई म्हणजेच मयत गायत्री मस्के यांच्या पतीचे काही वर्षापूर्वीच निधन झालं होतं। त्यामुळे चुलत्याचा त्यांच्या जमिनीवर डोळा होता। मध्यरात्रीच्या शांततेत आरोपी पप्पू हातात तलवार घेऊन गच्चीवर पोहोचला। संतापाच्या भरात पप्पूने वहिनी गायत्री यांच्यावर तलवारीने सपासप वार करण्यास सुरुवात केली। यात गायत्री सुधाकर मस्के, मुलगी प्रिया मस्के आणि मुलगा शिवराज मस्के यांचा मृत्यू झाला होता। आपल्या आईवर होणारा प्राणघातक हल्ला पाहून शिवराजने तिला वाचवण्यासाठी मध्यस्थी केली। मात्र रक्ताने माखलेल्या आरोपीने दयामया न दाखवता दोन्ही मुलांवरही तलवारीने सपासप वार केले। आईवर हल्ला होत असताना शिवराज मध्ये आला आणि त्याच्यावर देखील तलवारीने वार करण्यात आले। त्यानंतर शिवराजवर आरोपी काका पप्पूने वार केले, त्यात तो गंभीर जखमी झाला। पण काका बहिणीकडे जात असल्याचं दिसताच तो तातडीने बहिणीला वाचवायला निघाला। बहिणीचं रक्षण करण्यासाठी तो तातडीने उठला आणि काकासोबत 2 हात करण्याचे प्रयत्न केले। तिथेही त्याच्या अंगावर वार झाले आणि बहिणीसह शिवराजने देखील प्राण सोडले। दरम्यान चुलत्याने शिवराजवर 1-2 नाही तर सपासप 49 वार केल्याचं पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये समोर आलेलं आहे। तर शिवराजच्या आईवर त्याने 16 वेळा तलवारीने वार केले होते। त्याशिवाय शिवराजच्या बहिणीवर त्याने 6 वेळा वार केले आणि तिला देखील संपवलं होतं। पोलिसांनी या प्रकरणी 280 पानांचे दोषारोपपत्र दाखल केलं असून 30 साक्षीदारांची नावं निश्चित केली आहेत।